नमस्ते. जय जय रामकृष्ण हरी. विश्वकल्याण या आपल्या चॅनेलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आज हरिपाठ अभंग 16 अतिशय खूपच महत्त्वाचा. सर्व मानवजात ज्यांच्यासाठी ज्याच्या पाठ लागलेला आहे याचं उत्तर या अभंगामध्ये आहे. अभंग असा: हरी नाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लागली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाली साधू संगे. ज्ञानदेवे नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. असा अभंग आहे. या अभंगामध्ये 15व्या अभंगामध्ये सांगितलं आहे हरिनामाची शक्ती इतकी मोठी, इतकी अचाट आहे, त्याची तुलनाच होत नाही. तेच पुढं सांगितलं आहे. आणि एवढं असूनसुद्धा हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसे सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण हरी हे साधं नाव आहे, सिंपल नाव आहे. रामदास स्वामींनी 13 करोड राम जप पाण्यात उभारून केले. 13 करोड जेव्हा संपतात त्यांचे मंत्र, तेव्हा साक्षात हनुमंत अवतरून दर्शन दिलेलं आहे. तेव्हा भीम रूपी मारुती स्तोत्र त्यांनी सांगितलं. तशी प्रचंड आघात ताकद आहे. पण हे नाव घेणं सोपं आहे. असं असूनसुद्धा हरिनाम घेणारे लोक खूपच कमी आहेत, विरळ आहेत, अत्यल्प आहेत. आणि म्हणून पुढे सांगतात, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. जो मनापासून राम नाम घेतो, सातत्यानं अखंड चिंतन असतं, याला सकळ सिद्धी प्राप्त होतात. आता सकळ सिद्धी हा शब्द इतका 5 अक्षरांचा शब्द आहे. सकळ सिद्धी. सिद्धी या 8 प्रकारच्या आहेत: अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्रकाम्य, ईशित्व, वसित्व. काय आहे? अनिमा म्हणजे मी स्वतः राम नाम घेण्याची ताकद काय, मी स्वतः अणू किंवा रेणू इतका लहान होण्याची क्षमता, ही सिद्धी प्राप्त होते. महिमा, आपल्याला माझ्या इच्छेनुसार आवाढव्य भव्य असं रूप साध्य करण्याची शक्ती माझ्यामध्ये तयार होते. लघिमा, स्वतःचे वजन अगदी लहान पिसासारखं एकदम हलकं होण्याची ताकद तयार होते. आणि गरिमा, आपलं वजन कोणालाही उचलणार नाही इतकं प्रचंड मोठं ताकद आपल्यामध्ये मनामध्ये येऊ शकते. आपण होऊ शकतो ही ते ताकद ह्या सकळ सिद्धीत आहे. 5वी सिद्धी आहे प्राप्ती. आपल्याला जे हवं आहे ते मिळण्याची ताकद, क्षमता आपल्यात तयार होते. यानंतर प्रकाम्य, 6वी सिद्धी आहे इच्छेनुसार जे आपल्याला पाहिजे ते मिळवण्याची क्षमता. जल आणि अग्नीमध्ये राहणे, जलामध्ये पाण्यात राहण्याची, अग्नीमध्ये राहण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होते. आणि ईशित्व, ईश्वराप्रमाणे सर्व सजीव सृष्टीवर, जीव इंद्रियावर नियंत्रण करण्याची ताकद तयार होते. आणि सर्व गोष्टीचं वशीकरण, वशित्व आपल्याला करता येतं. मग बंधन, आपला लोकांचा, सर्व लोकांची शक्ती, भरपूर गोष्टी, क्षणभरांचं श्वास घेण्यासाठी सुद्धा लोकांना वेळ नाही. लोक पुन्हा सगळ्या गोष्टी धडपडत असतात. या सर्वाचं उत्तर महाराजांनी लिहून ठेवलं आहे.
सकळ सिद्धीची प्राप्ती होते. फक्त सुलभ नाव आहे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे नाव घ्यायचं आहे आणि या नावानं सर्व सिद्धी, आटीच्या आटी सिद्धी काय, अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्रकाम्य, ईशित्व, वसित्व, जे पाहिजे ते मिळायचं आहे. सर्वांच्यावर कंट्रोल करायचा आहे, जल अग्नीमध्ये राहायचं आहे, सर्वच्या सर्व गोष्टी प्राप्त करायचा आहे. आपल्याला आकार किती लहान करता येतो स्वतःचा, किती मोठा करता येतो, किती वजन कमी करता येतं, किती वजन वाढवता येतं, एवढी मोठी ताकद जेणे काही म्हणजे काय, एक दैवी शक्ती. जसं बजरंगबली हनुमानांना ह्या आठच्या आठी सिद्धी आणि 9 विधी प्राप्त होत्या, असा हनुमंत होते. हे सर्व कशामुळे झालं? हनुमंत हे रामभक्त होते, रामाचा तपश्चर्या सातत्याने करत होते आणि या गोष्टी त्यांना मिळत होत्या. आणि मग सांगा बंधूंनो, हे सर्वच्या सर्व गोष्टी आहे. मग असेल हरी तर देईल खाटल्यावरही असं म्हणतोय. हो, हरी असेल खाटल्यावर देईल, पण त्यालासाठी आपली तपश्चर्याही असली पाहिजे, तपही असलं पाहिजे, आपली साधना असली पाहिजे, मनापासून असली पाहिजे. आणि म्हणून इथं सांगतायत, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लागली ह्या सकळ सिद्धी. 8 सिद्धी प्राप्त होत्यात. आणि सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंचे निवाले साधू संग. सिद्धी स्वरूपाची सिद्धी, बुद्धी माणसाला असणारी बुद्धी, समबुद्धी, हे सर्व हरिपाठामध्ये आलेलं आहे. आणि मग यामुळं त्या व्यक्तीचा प्रपंच निवाले, साधू संघाबरोबर, साधू लोकांच्या बरोबर या लोकांचा प्रपंच राहील, प्रपंचामध्ये हे मग्न राहतील. आणि म्हणून ज्ञानदेवी नाम रामकृष्ण तसा येणे दश दिशा आत्माराम. जसं सर्व दिशावर आत्माराम, आत्माच्या आपल्या आत्म्यामध्ये राम जर झाला, सर्व दिशाने राम झाला, तर माझ्या जे काय माझा जे जीव आहे, माझी चेतना आहे, या चेतनाचं, जीवाचं, चित्ताचं चैतन्यामध्ये माझ्या रूपांतर झालं. एक ऊर्जित अवस्था माझ्या मनामध्ये तयार झाली. ही प्रचंड मोठी आगाध शक्ती ह्या हरीच्या नामामध्ये आहे. हा जो 16वा जो अभंग आहे माझ्यामध्ये, जगातला कोणताही अभंग या अभंगाची सर करू शकत नाही. मनुष्य हा प्राणी फक्त आणि फक्त काय मला पाहिजे ते फायद्याच्या गोष्टी पाहत असतो. ठीक आहे, कारण त्याच्या अनुषंगानं, अनुयायी स्वरूपातनं या पिढीकडून त्या पिढीकडे हे सगळं आलेलं आहे. पण हे करण्यासाठी फक्त भगवान नाम जर घेतलो तर तुम्हाला जे पाहिजे ते, आपल्याला पैसे पाहिजे ती पैसे, संपत्ती पाहिजे संपत्ती, एखाद्या व्यक्तीवर आपलं नियंत्रण पाहिजे तर नियंत्रणाची शक्ती, आपल्याला आकार कसा पाहिजे, लहान पाहिजे लहान, मोठा पाहिजे मोठा. मग सांगा, बऱ्याच आजारावरचं औषध, बऱ्याच अडचणीतला रामबाण उपाय, सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. हे सकळ सिद्धी माणसाला मिळू शकतात, मिळतात. एवढी प्रचंड ताकद ह्या हरिपाठामध्ये आहे. आणि म्हणून स्वतःच ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्ञानदेव नावाचा रामकृष्णाचा ठसा जर झाला तर माझ्या मनाचं, चित्ताचं चैतन्यामध्ये रूपांतर झालं. अशी प्रचंड आघाद अशी शक्ती ह्या राम नामामध्ये आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी राम नाम घेतले पाहिजे. जय जय रामकृष्ण हरी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 कृष्ण.